मंडळी, वंदे मातरम या गाण्याला काल 150 वर्ष पूर्ण झाली. वंदे मातरमच्या 150 वर्षपूर्तीच्या निमित्तानं काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम गाण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. मुस्लिम लीगच्या दबावामुळे नेहरूंनी वंदे मातरम गाण्याचे तुकडे केलेत असा आरोप मोदींनी केलाय. पण नेमकी वंदे मातरम बाबत पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका काय होती? मुस्लिमांच्या दबावामुळे पंडित नेहरू खरंच प्रभावित झाले होते का? वंदे मातरम बाबतचा निर्णय खरंच मुस्लिमांच्या दबावामुळे घेण्यात आला होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संदर्भात 1948 साली पंडित नेहरूंनी केलेल्या पत्रव्यवहारांमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट होतीये. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेमकी कोणाला पत्र लिहिली होती आणि त्या पत्रामध्ये काय म्हटलं होतं? पंडित नेहरू खरंच वंदे मातरमच्या विरोधात होते का? हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीच्या माध्यमातून राज्यघटनेवर बरीच खोलवर चर्चा झाली. त्यात अनेक सुधारणा झाल्यानंतर शेवटी आपली राज्यघटना अस्तित्वात आली. त्याच दरम्यान देशाचं राष्ट्रगीत म्हणून कोणत्या गाण्याचा स्वीकार करावा असा प्रश्न उपस्थित झाला. वंदे मातरम आणि जन गण मन या गाण्यांचे प्रस्ताव समोर मांडण्यात आले होते. त्यावेळी जन गण मन गाण्याची राष्ट्रगीतासाठी निवड करण्यात आली. या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1948 साली लिहिलेल्या 2 पत्रांमधून त्यांची भूमिका स्पष्ट होते. 21 मे 1948 रोजी पंडित नेहरूंनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत जन गण मन या गाण्याला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर 3 आठवड्यांनी म्हणजेच 15 जून 1948 रोजी नेहरूंनी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री B.C. रॉय यांना या संदर्भात पत्र लिहिलं. या पत्रामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली आहे. वंदे मातरमला काही मुस्लिमांनी विरोध केल्याचा इथं मुद्दाच नाहीये. त्याचा इथं फारसा कुणावर प्रभाव देखील पडला नाही. पण आमच्यापैकी अनेकांना आणि विशेषतः मला असं प्रकर्षानं वाटतंय की वंदे मातरम हे भारताच्या सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे आजही आणि भविष्यातही भारताचं गाणं राहील. हे गाणं आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग आहे. वंदे मातरम मधून आपला संघर्ष आणि त्याच्या प्रदीर्घतेचं प्रतिबिंब प्रकर्षानं उमटतं. पण एक राष्ट्रगीत याहूनही काहीतरी वेगळं असतं. मंडळी, राष्ट्रगीत हे भूतकाळातील संघर्षापेक्षा विजयाशी, देहपूर्तीशी निगडीत असायला हवं असं नेहरूंनी या पत्रात नमूद केलं होतं. राष्ट्रगीतामधील शब्दांपेक्षा त्याची चाल ही महत्वाची असल्यामुळं नेहरूंनी या पत्रात म्हटलं होतं, मी हे पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो की राष्ट्रगीताची चाल ही त्याच्या शब्दांपेक्षा जास्त महत्वाची आहे. इतर काहींचं जरी या संदर्भात सकारात्मक मत असलं तरी मला जितकं दिसतंय त्यानुसार वंदे मातरम या निकषाची पूर्ती करत नाही. इतर देशांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर या निकषावर वंदे मातरम गीत निसंशयपणे निष्प्रभ आहे. जन गण मन स्वीकारलं जाईल की नाही हे निश्चित नसलं तरी मला शंका आहे की वंदे मातरमचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार होईल. भाषेचा विचार करता वंदे मातरम मध्ये अशी भाषा आहे जी अनेकांना समजत नाही. मला देखील ती समजत नाही. अशा शब्दात नेहरूंनी त्यांची भूमिका मांडली होती. या संदर्भातलं दुसरं पत्र जवाहरलाल नेहरूंनी 21 जून 1948 रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलं होतं. वैयक्तिकरित्या मला असं वाटत नाही की वंदे मातरम हे राष्ट्रगीत होण्याचे निकष पूर्ण करतंय. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची चाल, जी ऑर्केस्ट्रा किंवा बँडवर वाजवण्यासाठी योग्य नाही. त्याउलट जन गण मनला भारतच नव्हे तर विदेशातही अनेक ठिकाणी चांगली दाद मिळते. या गाण्याच्या चालीने भारत आणि विदेशातल्या अनेकांना प्रभावित केले. अर्थात वंदे मातरम हे गाणं आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा अविभाज्य भाग आहे. आपण सगळेच या गाण्याशी भावनिकरित्या जोडले गेलो आहोत. आपलं हे नातं यापुढेही कायम राहणार आहे. कोणत्याही कार्यक्रमात आपल्याला देशाचं गाणं म्हणून वंदे मातरमचं स्थान कायम राहील. पण मला वैयक्तिकरित्या वाटतं की आपल्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या प्रदीर्घ तळमळीचं प्रतिबिंब असणारं एखादं गाणं स्वातंत्र्याच्या आपल्या देहपूर्तीचं प्रतिबिंब ठरेलच असं नाही. जन गण मन मध्ये एक प्रकारची देहपूर्तीची, विजयाची भावना आहे असं नेहरूंनी या पत्रात लिहिलं होतं. दरम्यान या संदर्भात संसदेत झालेल्या एका चर्चेदरम्यान जवाहरलाल नेहरूंनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली होती. राष्ट्रगीताच्या चालीचा विचार करता शब्दांपेक्षा चाल महत्वाची असल्याचं आपल्याला जाणवलं आणि या चालीतून भारताच्या सांगीतिक कौशल्याचं प्रतिबिंब तर पडायलाच हवं. पण त्याच वेळी पाश्चात्य संगीताची एक झलक त्यात असावी जेणेकरून ती चाल विदेशातही ऑर्केस्ट्रा आणि बँडवर वाजवता यायला हवी. राष्ट्रगीताचं खरं महत्त्व हे कदाचित देशांतर्गतपेक्षा विदेशात जास्त असतं असंही जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं. घटना समितीने हा मुद्दा नक्कीच विचारात घ्यावा. यापुढे घटना समितीला योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा.
जर याहून चांगला पर्याय उपलब्ध असेल तर घटना समिती पूर्णपणे नव्या गाण्याचाही राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करू शकते, अशी स्पष्ट भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 25 ऑगस्ट 1948 रोजी घटना समितीसमोर केलेल्या भाषणात मांडली होती. मंडळी, खोलवर अभ्यास केला तर असं दिसून येतं की पंडित नेहरूंचा वंदे मातरमला विरोध होता, मात्र हा त्या गीताच्या ऐतिहासिक महत्वाला किंवा देशभक्तीला नव्हता, तर तो तांत्रिक आणि व्यावहारिक कारणांवरती आधारित होता. यातलं पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी बँड आणि ऑर्केस्ट्रासाठी सुयोग्य अशी सुरावटीची म्हणजेच एका योग्य अशा ट्यूनची आवश्यकता होती, जी जन गण मन मध्ये जास्त स्पष्ट होती. आणि दुसरं कारण म्हणजे 1930च्या दशकात मुस्लिम लीगनं या गीतातील काही कडव्यांवर घेतलेला धार्मिक आक्षेप आणि त्यामुळे निर्माण झालेला सांप्रदायिक तणाव. 1937 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीनं रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार गीताची 2 कडवीच राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली. हा निर्णय केवळ पंडित नेहरू यांचा नसून सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि मौलाना आझाद यांचा सामूहिक निर्णय होता. अखेर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जन गण मन हे राष्ट्रगीत असेल असं जाहीर केलं. मात्र वंदे मातरमला त्याच्या ऐतिहासिक योगदानामुळे राष्ट्रगीताचा समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल असंही ते म्हणाले. एकूणच काय तर मंडळी, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वंदे मातरम या गीताला विरोध हा फक्त काही टेक्निकल गोष्टींमुळेच होता. ते काही असलं तरीही वंदे मातरमने स्वातंत्र्य लढ्यात अनेकांना लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे हे गीत नेहमीच प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून राहील यात शंकाच नाही. बाकी दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.